नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. धनंजय देशमुखांनी अखेर 2 तासांनंतर पाण्याच्या टाकीवरचं आंदोलन मागे घेतलं. जरांगे आणि बीड पोलीस अधीक्षकांच्या विनंतीनंतर धनंजय देशमुखांनी आंदोलनातून माघार घेतली. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. आम्ही न्यायाची भीक मागतोय. माझ्या भावाला मारलं, त्या सर्व आरोपींना फाशी द्या अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली. आम्ही शांततेत न्याय मागतोय, पण न्याय मिळत नाही असा आरोप संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख हिनं केलाय. पोलीस तपासाबाबत आम्हाला माहिती मिळावी. पोलीस प्रशासन काय करते असा सवाल वैभवीनं केला. गाव आणि कुटुंब भीतीच्या छायेत आहे. तपासाच्या वेळी विश्वासघात केलेला नाही. मला कोणत्याच चौकशीला बोलावलेलं नाही असा आरोप धनंजय देशमुखांनी केला. बीड हत्या प्रकरणावरती गृहमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे. काही गोष्टी समोर आल्याशिवाय कारवाई करता येणार नाही असं स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं. दरम्यान ज्यांनी चूक केली त्यांच्यावर कारवाई होणारच असं महाजन म्हणाले. बीडमधील हत्या प्रकरणी वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड आहे. त्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न सरकारनं करू नये. मात्र सरकार कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप अनिल देशमुखांनी केला. तर वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली. खंडणी प्रकरणात गेल्या 13 दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला मंगळवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या तपासाच्या पुढील मुद्द्यांवरती कराड याचा कोठडीतला मुक्काम संपणार की लांबणार हे ठरणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरवणी जबाबात वाल्मिक कराडचं नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नीनं कराड यांनी फोनवरून धमकी दिल्याचा उल्लेख जबाबात केला. त्यामुळे पुरवणी जबाबात नाव असल्यामुळे कराड 302चा आरोपी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचं स्पष्ट आहे. असं असतानाही त्याच्यावर मकोका का लावला जात नाही असा संतप्त सवाल अंबादास दानवेंनी केला. अखिल भारतीय छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता प्रवीण घाडगेंनी स्वतःच्या रक्तानं लिहिलेलं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना त्वरित न्याय देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मुंबईच्या रंगशारदा सभागृहात शिवसेनेची महत्त्वाची बैठक संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला घरचा आहेर देण्यात आलाय. देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी हे एक त्रांगडच झालंय अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली असेल तर त्याला जबाबदार कोण असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आलाय. या दोन्ही आघाड्या निस्तेज आणि निष्क्रिय ठरतायत का? आणि असं असेल तर देशासाठी हे बरं नाही असं थेट भाष्य सामनातनं करण्यात आलंय. उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे आणि यावरती टाळ्या वाजवणारे गुलाम आहेत अशी टीका खासदार संजय राऊतांनी अमित शहांवर केली. महाराष्ट्राच्या नेत्यांवर सडक्या शब्दात बोलणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं राऊत म्हणाले. काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याच्या हालचालींना वेग आलाय. वरिष्ठांकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दरेगावी मुक्कामी आहेत. यावेळी त्यांनी साताऱ्यातील पर्यटन विकास आराखड्याबाबत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना धमकीचा फोन आला. फोनवरून शिवीगाळ केल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला. रोज धमक्यांचे फोन येत असून महाराष्ट्रामध्ये हे काय सुरू आहे असा सवाल हाकेंनी केला. लक्ष्मण हाकेंना धमकीचा फोन आलाय. जरांगे समर्थकांनी फोन करून धमकी दिल्याची माहिती स्वतः लक्ष्मण हाकेंनी दिली. चिपी विमानतळ सुरळीत सुरू न झाल्यास विमानतळाला कुलूप ठोकू असा इशारा वैभव नाईकांनी सरकारला दिला होता आणि याचाच नारायण राणेंनी समाचार घेतला. विमानतळाला टाळं लावून दाखवाच असा इशारा राणेंनी वैभव नाईकांना दिला. राणेंच्या इशाऱ्याला वैभव नाईकांनी प्रत्युत्तर दिलं. आम्ही अशा धमक्यांना भीक घालत नाही. मात्र जर विमानतळ सुरू झालं नाही तर जनतेला आणि शिवसैनिकांना सोबत घेऊन तारीख जाहीर करून टाळं ठोकू असा इशारा वैभव नाईकांनी दिला. पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळालेली नसतानाही गुलाबराव पाटलांनी स्वतःचा पालकमंत्री म्हणून उल्लेख केला. कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेनं पाहिल्यास पालकमंत्री काय असतो हे दाखवून देऊ असा थेट इशारा गुलाबराव पाटलांनी विरोधकांना दिला. उद्धव ठाकरेंची साथ सोडून जाणाऱ्या माजी महापौराला चंद्रकांत खैरेंनी शिवीगाळ केली. ठाकरे पक्षाला रामराम केलेल्या नंदकुमार घोडिलेंना चंद्रकांत खैरेंनी धमकी दिली. अमरावतीच्या राजकारणात राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूर किंवा बच्चू कडूंचा वाद काही नवा नाही.
मात्र आमदार रवी राणांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. जिल्ह्यात कोणताही नेता आमचा दुश्मन नाही. जिल्ह्यातील कोणत्याही आमदारांनी मला चहा प्यायला बोलावलं तर मी त्यांच्या घरी जायला तयार आहे किंवा त्यांनी माझ्या निवासस्थानी चहा पिण्यासाठी यावं, असं रवी राणांनी म्हटलं. लाडक्या बहीण योजनेचा 7वा हप्ता मंत्रिमंडळाच्या बैठकीत तारीख ठरल्यानंतर दिला जाईल अशी माहिती मंत्री अदिती तटकरेंनी दिली. दरम्यान डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाल्याचं तटकरे म्हणाल्या. लाडकी बहीण योजनेच्या छगन भुजबळांच्या वक्तव्यावरती भरत गोगावलेंनी प्रतिक्रिया दिली. ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, त्यामुळे दंडाची आकारणी केली जाणार नाही. चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करू, असं वक्तव्य गोगावलेंनी केलं. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपींना जामीन देण्यात आलाय, त्यामुळे संतप्त झालेल्या ठेवीदारांनी मुलुंडमध्ये बँकांबाहेर आंदोलन केलं. त्यांना पुन्हा अटक करण्यात यावी अशी मागणी केली जाते. मकर संक्रांती निमित्तानं मोठ्या प्रमाणात तिळगुळाच्या लाडूला मागणी असते, मात्र यंदा तीळ महागल्यामुळे लाडूच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत. पारनेरच्या कानूर पठार गावात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी बैलगाडीतनं मिरवणूक काढत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. पुणे बेंगलोर महामार्गावरील 700 कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय. पीएफ आणि पगार थकवल्यामुळे कर्मचारी संपावर गेलेत, त्यामुळे महामार्गावरील सर्वात मोठ्या पुलाचं काम बंद पडलंय. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीमध्ये तब्बल 110 रोहिंग्या बांगलादेशी लोकांना बनावट जन्म दाखले दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. दरम्यान या संदर्भात अंजनगाव सुरजीमध्ये सोमय्या यांनी तहसीलदार पुष्पा सोळंकेसोबत बैठक घेत चर्चा केली. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात 11 गावांमध्ये टक्कल व्हायरसमुळे खळबळ माजली. आतापर्यंत 139 नागरिकांना टक्कल पडलंय. या प्रकरणी रुग्णांचं निदान करण्यासाठी चेन्नईतल्या डॉक्टरांचं पथक शेगावात दाखल झालंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीला वेग आलाय. 100 दिवसात पुतळा उभारणीचं काम पूर्ण करण्याचं टार्गेट सिंधुदुर्गात देण्यात आलंय. छत्तीसगडमधील पत्रकारांची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर त्यांच्या अस्थींसोबत छेडछाड करण्यात आली. अस्थी स्मशानभूमीत ठेवल्या असताना अज्ञातांकडून मडक्याची तोडफोड करून अस्थी त्या भागात फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे या घडलेल्या घटनेवरनं संताप व्यक्त होतोय. पुण्याच्या केसनन गावात कब्रस्तानसाठी दिलेल्या जागेवर अनधिकृत मस्जिद उभारण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या बांधकामासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आलाय. पालघरमधील आदिवासी विकास महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. गोडाऊनची दुरवस्था आणि खरेदी केलेल्या धान्याची उचल न केल्यामुळे हजारो क्विंटल भात धान्यावर उंदरांसोबतच घुशींनी डल्ला मारलाय. हिंगोली जिल्ह्यात अवैध वाहतूक आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवरती कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यात 105 चालकांवरती कारवाई तर 25 वाहन चालकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील केंद्रा खुर्द हिवरा इथे हरभरा पिकावरती बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. ढगाळ वातावरणाचा हरभरा पिकाला फटका बसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. खर्च करूनही बाजारात वांग्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झालेत. हतबल झालेल्या सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी वांगी तोडून रस्त्यावरती फेकली आहेत. सिल्लोड येथील तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि स्वच्छतागृहात घाणीचं साम्राज्य आहे. त्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. फिल्मी स्टाईलमध्ये गाडीमध्ये येतात आणि गाडी घेऊन पार त्या पोर्समध्ये जाऊन अटक होतात. हे पहिल्यांदा बघतोय आपण. तुम्ही सांगितल्यानंतर कुणाच्या गाठी भाटी झाल्यानंतर हे पूर्ण महाराष्ट्राने बघितले. आता तरी थोडेसे तुम्ही डोळे उघडा आणि नैतिकता दाखवा. या सरकारलाही माझी विनंती आहे की त्यांचा राजीनामा घ्या. आणि जे गुन्हेगार आहेत, जो मास्टर माइंड वाल्मिक कराडे आणि प्रशासनाला त्या काळामध्ये कुणाकुणाची जे रेकॉर्डमध्ये फोन आले, जे कुणी असतील त्यांना तपासामध्ये घेऊन 302 कट कारस्थानमध्ये त्यांना घेऊन फासावरती चढवा. नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वारांच्या होणाऱ्या अपघातामध्ये वाढ झाली. हे रोखण्यासाठी भन्नाट जुगाड करण्यात आलाय. बांबूच्या छोट्या काडीनं दुचाकीच्या हँडलवरती कमान उभारण्यात आली. ज्या भागात मांजाची जास्त विक्री झाली आहे त्याच भागात ही मोफत सेवा दिली जाते. राज्यात नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सिकलसेल बाधित आहेत. त्यामुळे सरकारनं सिकलसेलच्या औषध खरेदीसाठी 1,25,00,000चा निधी दिलाय. मात्र आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे हा निधी खर्चच झालेला नाही. त्यामुळे रुग्णांनी नाराजी व्यक्त केली.
बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यानं शेतकरी संतप्त झालाय। निर्यात शुल्क रद्द करून कांद्याला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी लिलाव बंद पाडून आंदोलन करत आहेत। सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्तानं सोलापुरात सिद्धरामेश्वर महाराजांच्या योग समाधीला विविध फळांनी सजवण्यात आलंय। 400 किलो लिंबांची माळ, 10 पोती गाजरं, 3 पोती चिकू सोबत विविध फळं आणि 1000 किलोपेक्षा अधिक फुलांनी योग समाधीची सजावट करण्यात आली आहे। सोलापूरचा ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे। यावेळी मंदिर परिसरात संमती कट्ट्याला 700 किलोहून अधिक फुलांची सजावट करण्यात आली। सोलापूरचा ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्तानं सोलापुरातील रस्त्यावरती रांगोळ्या साकारण्यात आल्या। यात्रेतील मानाच्या 7 नंदीध्वजाच्या मार्गावरती संस्कार भारतीकडनं 3.5 किलोमीटरपर्यंत रांगोळी काढण्यात आली आहे। गोंदियातील विहिरगावकडे जाणाऱ्या डांबरीकरणाच्या रस्त्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। बांधकामाची चौकशी करून योग्य प्रकारे बांधकाम करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यानंतर शेतकऱ्यांची मदार ऊस पिकावरती होती, मात्र आता ऊस तोडणीला पुरेशी यंत्रणा मिळत नसल्यामुळे 15 महिने झाले तरी शेतात ऊस आहे, त्यामुळे उत्पन्नात घट होणार असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय। इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया। तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत। कशी असा लंकेंनी सवाल उपस्थित केला। त्याचबरोबर या संदर्भात त्यांनी सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे तक्रार केली। कथित मद्य घोटाळ्याला कारणीभूत असलेल्या उत्पादन शुल्क धोरणावरून भाजपाने आम आदमी पार्टीला लक्ष केलेलं आहे। आपल्या धोरणामुळे दिल्लीत सरकारी तिजोरीला 2 कोटींचा फटका बसल्याचा दावा भाजपानं केला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सर्व मंत्र्यांना 1 दिवस खेड्यात मुक्काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। भाजपानं खेड्याकडे चला अभियान सुरू केलं। यावेळेला खेड्यामध्ये मुक्काम करून मंत्री कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 दिवस सातारा दौऱ्यावरती साताऱ्यातील दरे गावात शिंदे मुक्कामी असणार आहे। उत्तरेश्वर देवस्थानाच्या जत्रेसाठी शिंदे साताऱ्यातील दरे या गावी मुक्कामी असणार आहे। ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं होतं। यावरती आता अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय। अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार आहेत, संघटनेत झिजावं लागतं हे त्यांना माहिती नाही असं म्हणत दानवेंनी अमोल कोल्हेंना टोला लगावला आहे। रोह्यातील घटनेचा भरत गोगावलेंनी निषेध केला आहे। वाढत्या महिला अत्याचाराला रोखण्यासाठी बाहेरच्या देशांसारखा कायदा भारतात आणावा लागेल, तर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जास्त दिवस ठेवणं योग्य नाही असंही ते म्हणाले। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अपघातग्रस्तांना मदत केली। कार चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या दरडीला आपटली। ही बाब लक्षात येताच मुश्रीफांनी त्यांना मदत केली। बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलेला आहे। वाल्मिक कराडवरती 15 गुन्हे दाखल आहेत। गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणात आतापर्यंत आरोपींकडून 5 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। हे सर्व मोबाईल तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेत। आरोपी विष्णू चाटेने मोबाईल ब्रेकनंतर तुमचं स्वागत। पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट। पोलीस अंमलदार विशाल झगडे यांचं निलंबन करण्यात आलं। नाशिकमधल्या एका हॉटेलमध्ये हॉटेल कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी विशाल झगडेंना अटक करत त्यांचं निलंबन करण्यात आलंय। शहादा तालुक्यातील एका शिक्षकाच्या घरी चोरट्यांनी चोरी केली। शिक्षकाच्या घरातील दागिन्यांसोबतच 6 लाखांचा ऐवज जप्त केला। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला।